सर्वप्रथम महावीर जयंतीचे शुभेच्छा सगळ्यांना. मी थोडंसं गडबडीत आहे, जाणार आहे म्हणून मी परमिशन मागितली भोसले सरांना. त्यांना शुभेच्छा देऊन निघणार आहे मी आत्ता. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर जतकर सर, डॉक्टर भोसले सर, डीन आमचे डॉक्टर राजकुमार, आदरणीय सुकुमार मगदूम, आदरणीय प्रिन्सिपल शुभांगी मगदूम आणि उपस्थित सगळे विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे मला आज आनंद होतो आहे की डॉक्टर बजरंग भोसलेने आज पुस्तक प्रकाशन केलेलं आहे आणि ते प्रकाशनाचं ठिकाण जयसिंगपूरच निवडलेलं आहे. कारण त्याचं जडणघडण जी झालेली आहे त्यात जयसिंगपूरचं फार महत्त्व आहे. कारण तो आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी असून त्याला इथंच होमिओपॅथिक पदवी प्राप्त झालेली आहे आणि त्यानंतर त्याने यशाचे उत्तुंग असे शिखरे पार केलेले आहेत. प्रचंड उद्योगी माणूस आहे जतकर सर तो. आणि तुम्हाला आम्ही इथं आणण्यासाठी जरी प्रयत्न केला असता तरी आम्हाला जमलं नसतं, पण त्याच्या प्रयत्नामुळे तुम्ही इथं आला. आणि प्रचंड उद्योग करणारा व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आत्ता मी डॉक्टर भोसले सरांच्यावर बोलत होतो की होमिओपॅथिकचा खऱ्या अर्थाने प्रसार करायचं काम बजरंग करत आहे म्हटलं तर वागू होणार नाही. आणि त्यांनी असंच काम सातत्याने ठेवावं. मी जाता एकच गोष्ट सांगतो की खरोखरच हे नुसता असंच कार्यक्रम बजरंग घेतात काय प्रॅक्टिस पण चांगलं करतात हे बघण्यासाठी मी माझ्या पोरीला त्यांच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेलो. तिचं काय थोडंसं किरकोळ विषय होता. मग बजरंग भेटले मला, बजरंगला दाखवलं. बजरंगने त्याला दिले सगळ्या गोळ्या वगैरे दिले. मग 1 आठवड्याने 2 आठवड्याने पोरीला फोन करून विचारलं, अरे काय प्रोग्रेस आहे काय? बाबा म्हटले 100% रिझल्ट आलेला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, त्याचे प्रॅक्टिससुद्धा चांगले आहे आणि मनाने आणि फार जिद्दीनं काम करतो आणि त्याने असंच काम करत राहावं. मी परत एकदा त्याला शुभेच्छा देतो पुस्तक प्रकाशनाच्या साठी. आणि चांगलं पुस्तक लिहिलं आहे. कारण डॉक्टर डिसूजा सरांनी बऱ्यापैकी ते त्याचा हे दिलेलं आहे, सारांश दिलेला आहे. आणि उत्तरोत्तर डॉक्टर भोसलेंची प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.